ठीक आहे बेटा त्याचे तर कॉल करू आपल्याला मॅच तुझा इश्यू मला हॅलो, आजचा आपला ट्रेनिंगचा टॉपिक आहे अनइवन प्रोराटा डिस्ट्रीब्युशन इन लेआउट सर्व्हिसेस. आज आपण जो ट्रेनिंग टॉपिक घेणार आहोत तर त्याची नॉर्मल जी प्रोसिजर आहे, जी बिल्डिंग परमिशन आपण नॉर्मल लेआउट साठी प्रोजेक्ट भरतो ती प्रोसिजर सगळी सेम आहे. तर मी ती प्रोसिजर तुम्हाला फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवेन. जे कोणी नवीन असतील त्यांना आपली ही प्रोसिजर सगळी आपल्या युट्यूब ऑफिशियल जो BPMS चा युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर ऑलरेडी दिलेली आहे, तर तिथून पण तुम्ही बघू शकता. आजचा आपला ट्रेनिंगचा प्रोजेक्ट मी ऑलरेडी बनवलेला आहे आपल्या टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये. आपला ट्रेनिंगचा प्रोजेक्ट इथे बनवलेला आहे, तुम्ही डेट बघू शकता. त्यानंतर आपण ऑनलाईन प्रोजेक्ट फायनल सबमिट डन केलेला आहे. जर तुम्हाला ह्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या युट्यूबच्या BPMS ऑफिशियल चॅनलला चेक करू शकता. तिथून प्रोसिजर तुम्हाला पूर्ण दिलेली आहे. मी ड्रॉइंग ऑलरेडी अपलोड करून ठेवलेली आहे. आपल्याला जसं आपण नॉर्मल बिल्डिंग परमिशन मध्ये अपलोड करतो किंवा लेआउट सर्व्हिसेस मध्ये ड्रॉइंग अपलोड करतो, तसेच सेम आपला टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये मी ड्रॉइंग अपलोड केलेली आहे. आता हे जे आपलं आहे लेआउट, तर आपण लेआउट प्रोसिजर कसं होतं अनइवन ते इथे बघू. इथे माझी ही लँड आहे आणि हे आपलं लेआउट आहे. आता आपण नॉर्मली जी प्रोराटा कॅल्क्युलेट होतो तो तुमचा नेट प्लॉट एरिया आणि तुमचा जो प्लॉटेबल एरिया असतो त्याच्यावर डिपेंड असतो. लँड मार्क करून घेऊ आपण नॉर्मल, जशी आपण लेआउट सर्व्हिसेस मध्ये मार्क करतो तसंच टिपिक लेआउट मध्ये मार्क लँड, रॉ लँड. त्यानंतर इथे आपल्याला 4 ऑप्शन दिसतील, रिड्रॉ, ड्रॉ आणि सिलेक्ट आणि बाउंड्री कमांड. मी तुम्हाला जी सुटेबल होईल ती तुम्ही यूज करू शकता. मी इथे बाउंड्री कमांड घेतली. पिक इंटरनल पॉइंट मी क्लिक केला. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारची इथे स्क्रीन दिसेल. इथे जो प्लॉट नंबरची व्हाईट कलर स्क्रीन दिसते त्यावर डबल क्लिक करा. तुमचा जो सर्वे नंबर किंवा CTS नंबर, गट नंबर किंवा प्लॉट नंबर जो असेल तो इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही जो फ्रंट एंडला ऍड केलेला असेल सर्वे नंबर तो इथे तुम्हाला रिफ्लेक्ट होईल. ओके म्हणा. ओके म्हणा. ज्यावेळी तुम्ही लँड मार्क करत असाल ओके म्हणाल आणि ज्यावेळी तुमचं प्रॉपर मार्किंग झालं त्यावेळी तुम्ही इथे क्लिक करून बघा. जर इथे 1 डॉट मध्ये किंवा जर ती लेअर पूर्ण तयार झालेली असेल तर तुमचं मार्किंग प्रॉपर आहे. दुसरं ओळखायचं म्हणजे इथे जी तुमचं मध्ये एक सर्कल तयार होतो त्यामध्ये तुमचा सर्वे नंबर S म्हणजे सर्वे नंबर आणि जो तुम्ही सर्वे नंबर टाकलेला आहे तो इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. आपलं लँड मार्क करून झालेली आहे. त्यानंतर आपलं हे प्लॉटिंग आहे. मी थोडे प्लॉट ऑलरेडी मार्क केलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी आता तुम्हाला हे 4 प्लॉट मार्क करून दाखवते. आपला आता प्लॉटिंग मधला जो हा प्लॉट आहे, आपण मार्क करताना आपल्याला रोजची कमांड यूज करायची आहे. लेआउट मधून मार्क प्लॉट फॉर लेआउट बाउंड्री क्लिक करा. आता इथे तुम्हाला विचारलं जाईल की एंटर टाइप ऑफ प्लॉट.
त्यामध्ये डिटॅच, सेमी डिटॅच जो तुमचा काय असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. मी डिटॅच घेतला. नंतर इथे तुम्हाला येईल एंटर नंबर ऑफ प्लॉट. तुमचा जो प्लॉट नंबर असेल तो इथे टाकून घ्या. एंटर म्हणा. सेम तुम्हाला जसं लँडमार्क करताना आलं होतं तसंच इथे मेसेज येईल की सिलेक्ट ऑप्शन. मग त्यातला तुम्हाला ड्रॉ रेक्टँगल किंवा सिलेक्ट कमांड, बाउंड्री कमांड जी घ्यायची असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी जर समजा बाउंड्री कमांड घेतली, मध्ये एंटर पॉइंट दिला. आजचा जो टॉपिक आहे त्याचा मेन पार्ट हा आहे. इथे तुम्हाला विचारलं जाईल एंटर द टाइप ऑफ प्लॉट इव्हनली ऑर अनइव्हनली. तुमचा प्लॉट, इथे तुमचं प्लॉट बाबत विचारलं जाईल की तुमचा प्लॉट इव्हन आहे की अनइव्हन आहे. आता ह्यात तुम्ही इव्हनली तुमचा जो असेल प्लॉट टाइप तो इथे टाकायचा आहे, पण फर्स्ट टाइम जिथे तुम्ही टाकणार आहात तिथे टाइप ऑफ प्लॉट विचारलं जाईल. तर मी आता इथे इव्हनली टाकलं. तर इथे विचारलं जातं इज इट कॉर्नर प्लॉट. तुमचा जर कॉर्नर प्लॉट असेल तर तुम्ही येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. ही आपली आतापर्यंत झाली ती रेग्युलर प्रोसिजर होती. माझ्याकडे कधी नंबर मी नाही. त्यानंतर सेम दुसरा प्लॉट आपण सिलेक्ट करून घेऊ. डिटॅच प्लॉट नंबर टाकून घ्या. नंबर टाकून मी आता हा ड्रॉ कमांडने दाखवते. सेम तुम्हाला ड्रॉ कमांड दिली तर तुम्हाला पॉइंट 1 बाय 1 पॉइंट सिलेक्ट करायचे. त्यातून मी मीटिंग मध्ये मीटिंग झाले तर त्यांना माझ्या याच्यातून कॉल करून आणि सी एंटर. आता इथे मी अनइव्हन टाकते. UN एंटर. आता तुम्हाला इथे विचारलं जाईल की पर्सेंटेज ऑफ प्रोराटा टू बी ट्रान्सफर. म्हणजे आता इथे तुम्हाला जे आपलं प्रोराटाचं इव्हन डिस्ट्रीब्युशन आहे किंवा अनइव्हन डिस्ट्रीब्युशन आहे, तुम्ही प्लॉट अनइव्हन केल्यावर तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल. हा क्वेश्चन मध्ये तुम्हाला तो विचारतोय की द पर्सेंटेज ऑफ प्रोराटा टू बी ट्रान्सफर. म्हणजे इथे तुम्हाला जे तुम्ही या प्लॉट वरून दुसऱ्या प्लॉट वर ट्रान्सफर करणार आहात त्याचे पर्सेंटेज टाकायचे आहेत. आता समजा मला प्लॉट नंबर 2 चा प्रोराटा प्लॉट नंबर 1 ला द्यायचा आहे, तर मी इथे किती पर्सेंट मला प्लॉट प्रोराटा ट्रान्सफर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे आपण रेंज दिलेली आहे 1 to 100. आता तुम्ही म्हणाल 0 का नाही, तर 0 इंटू मल्टिप्लाय फॅक्टर 0 येतं. त्यामुळे आपण इथे 1% to 100% पर्यंत इथे प्रोराटा फॅक्टर ट्रान्सफर करू शकतो. मी इथे प्रोराटा फॅक्टर म्हणते. तुमचा जो बेसिक FSI वगैरे तो ट्रान्सफर होणार नाही. तुमचा जो प्रोराटा असेल त्यातला पर्सेंटेज ऑफ प्रोराटा तो ट्रान्सफर होणार आहे जो तुम्ही प्लॉट इथे देणार आहात. तर आता मी इथे ट्रान्सफर प्रोराटा पर्सेंटेज 50% टाकते. 50 टाकून फक्त 50 टाका. पर्सेंटेजचे साईन नाही टाकला तरी चालेल. एंटर म्हणा. आता एंटर म्हटल्यावर तुम्हाला तो विचारतो करंट एरिया ऑफ प्लॉट इज समथिंग जो तुमचा असेल तो. एंटर द प्रोराटा एरिया प्रपोज टू बी युटिलाइज प्लॉट नंबर. आता तुम्ही नंबर प्लॉट नंबर 2 चा प्रोराटा किती नंबर प्लॉट वर युटिलाइज करणार आहे त्या प्लॉटचा नंबर इथे तुम्हाला टाकावा लागेल. फॉर एक्झाम्पल मला 2 नंबरचा प्रोराटा 1 नंबर वर टाकायचा आहे, तर मी इथे नंबर ऑफ प्लॉट 1 टाकेल. जो तुम्ही प्लॉटचा नंबर जसा टाकलात तसाच इथे टाकायचा आहे आणि एंटर म्हणा. त्यानंतर तुम्हाला रेग्युलर जसा आपला क्वेश्चन विचारला जातो, इज इट कॉर्नर प्लॉट, येस नो. येस असेल तर वाय म्हणा, नो असेल तर नो म्हणा आणि एंटर करा. सेम प्रोसिजर. तुमचा 2 नंबरचा प्लॉट इथे प्लॉटचा नंबर इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला सेम प्रोसिजर मी आता 3 नंबरचा प्रोराटा 4 नंबरवर ट्रान्सफर करेल. सेम प्रोसिजर. लेआउट मध्ये मार्क प्लॉट फॉर लेआउट बाउंड्री.
तुमचा जो प्लॉट टाईप असेल तो इथे सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल मी आता इथे सेमी डिटॅच घेते, SE. एंटर. तर नंबर ऑफ प्लॉट, प्लॉट नंबर सॉरी तुमचा टाकायचा आहे. माझा प्लॉट नंबर आहे 0.03. एंटर. त्यानंतर इथे तुम्हाला विचारलं जातं सिलेक्ट ऑप्शन क्रिएटिंग द एरिया. एरिया क्रिएट करण्यासाठी तुमचा ऑप्शन एकतर रिड्रॉ, ड्रॉ, बाउंड्री किंवा सिलेक्शन. तुम्हाला जी कमांड यूज करायची असेल ती तुम्ही इथे यूज करू शकता. मी आता इथे सिलेक्ट कमांड देते. सिलेक्ट कमांड यूज करण्यासाठी तुमची जो एरिया तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो एका पॉलीलाईन मध्ये असणं गरजेचं आहे. मी सिलेक्ट केलं, सिलेक्शन आलं, एंटर. आता सेम इथे तुम्हाला एंटर द टाइप ऑफ प्लॉट, इवन और अनइवन. तुमचा जो प्रोराटा म्हणजे अनइवन किंवा इवन टाइप ऑफ प्लॉट तुम्हाला इथे विचारला जाईल. इथे आता मी अनइवन टाकते, UN. आता सेम पर्सेंटेज ऑफ प्रोराटा टू बी ट्रान्सफर. तुम्हाला किती ट्रान्सफर करायचा आहे तो तुम्ही 1 ते 100 पर्यंत जेवढा ट्रान्सफर करायचा आहे तेवढा करू शकता. तर ह्यातला मी 60% ट्रान्सफर केला, 60. एंटर. आता त्या प्लॉटचा एरिया किती आहे तो तुम्हाला दिसेल, करंट एरिया. तर एंटर द प्रोराटा एरिया प्रपोज टू बी युटिलाइज ऑन द प्लॉट. ज्या प्लॉटवर तुम्हाला युटिलाइज करायचं आहे तो प्लॉट नंबर इथे टाकायचा आहे. मी आता 0.4 टाकला, एंटर. सेम तुम्हाला विचारलं जाईल इज इट द कॉर्नर प्लॉट, येस नो मध्ये आन्सर द्या. नो म्हटलं मी, एंटर. तुमचा प्लॉट इथे प्लॉट एरिया इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. सेम चौथा प्लॉट आपण हा डिटॅच घेऊ, 0.4 म्हणजे 3 नंबरचा जो एरिया आहे प्रोराटा तो आपण आता जो ट्रेस करणार आहोत प्लॉट त्याच्यावर ट्रान्सफर करणार आहोत, म्हणजे 0.4 वर. एंटर म्हणा. तुम्हाला ज्या टाइप मध्ये सिलेक्शन द्यायचं आहे त्यानुसार तुम्ही देऊ शकता. बाउंड्री घेतली, एंटर. सेम इवन अनइवन. तर आता ह्याच्यावर मी ह्या प्लॉटवरचा प्लॉट नंबर 4 वरचा प्रोराटा आपण डिस्ट्रीब्यूट करणार नाही आहोत, म्हणून इथे मी आता इवन घेतलं. म्हणजे मी माझं प्रोराटा जो डिस्ट्रीब्युशन आहे ते इवन आहे. मी एंटर केला. तर तुमचा सेम क्वेश्चन इज कॉर्नर प्लॉट, येस नो. नो म्हटलं, एंटर केलं. अशा प्रकारे हे प्लॉट मी ऑलरेडी मार्क केलेले आहेत. मी रिपोर्ट टेबल जनरेट करते, एंटर. तुम्हाला सिलेक्ट द पेपर साईज इथे सिलेक्ट करायची आहे. तुमची जी असेल ती सिलेक्ट करा. मी A1 सिलेक्ट केली, एंटर केला. असा आपला जनरेटेड टेबल सक्सेसफुलीचा मेसेज येईल. मी ओके म्हटलं. आपली ड्रॉइंग शीट इथे जनरेट झालेली आहे. आता इथे आपण जो तुमचा टेबल प्लॉट एरिया टेबल आहे, सब डिवायडेड प्लॉट एरिया स्टेटमेंट इथे जनरेट झालेलं आहे. आता प्रोराटा कॅल्क्युलेशन बऱ्याच जणांना माहिती नसेल तर प्रोराटा फॅक्टर फॉर FSI calculation on layout plot number is equal plot is equal to phi divided by 9. आता तुमचा phi काय आहे, नेट प्लॉट एरिया डिवायडेड बाय प्लॉटेबल एरिया. आता आपल्या नॉर्मली बिल्डिंग परमिशन मध्ये जसा घेतो मिनिमम तसा इथे तुमचा जो एज पर साइट म्हणजे तुमचा जो ट्रेसिंगचा एरिया असेल तो इथे घेतला जातो. तो एरिया आहे 2005.959 आणि तुमचा प्लॉटेबल एरिया आहे 1424.026. आता नेट प्लॉट एरिया डिवायडेड बाय तुमचा प्लॉटेबल एरिया इज इक्वल टू युअर प्रोराटा.
कॅल्क्युलेटर वर दाखवते म्हणजे सोपं पडेल. नाही मग हे फायनल असेल तर मी तसं बोलतो त्यांच्याशी. तुमचा आता नेट प्लॉट एरिया किती आहे? 2005.957 डिवायडेड बाय तुमचा प्लॉटेबल एरिया आहे. जो तुमचा प्लॉटेबल एरिया म्हणजे आता आपले 1 to 8 प्लॉट आहेत. तो 1 to 8 प्लॉटचा जेवढा एरिया आहे त्याची ऍडिशन म्हणजे प्लॉटेबल एरिया 1026 इज इक्वल टू 1.408 आणि 8च्या पुढची डिजिट मोर दॅन 5 असल्यामुळे ती आपण इथे 9 मध्ये कन्वर्ट करून 1.409 आपला प्रोराटा आलेला आहे. आता प्रोराटा ट्रान्सफर कसा झाला त्याबद्दल आपण बोलू. आता आपला प्रोराटा आहे 1.409. आपण 1 नंबर प्लॉटचा प्रोराटा होता तो 2 नंबर वर ट्रान्सफर केलेला आहे. त्यामुळे समजा तुमचा 1 नंबरचा प्रोराटा होता 1.409 च्या 50% आपण ट्रान्सफर केलाय. म्हणजे 50% म्हणजे झाला तुमचा 0.7045 तो ट्रान्सफर केल्यामुळे प्लॉट नंबर 2 वर तुमचा नॉर्मल तुमचा प्रोराटा 1.049 प्लस तुमचा जो ऍक्च्युअल त्या प्लॉट वर असलेला प्रोराटा तो ऍडिशनल होऊन इथे हा 1. सॉरी आपला प्लॉट नंबर 2 वरचा प्रोराटा आपण प्लॉट नंबर 1 वर टाकल्यामुळे आपला 2 नंबर प्लॉट मधला 50% मायनस होऊन तो प्रोराटा 1 नंबर प्लॉट वर आपला ट्रान्सफर झालेला आहे आणि तो 1.614 आलेला आहे. बोलायला घ्या मला. एक्सप्लेन करा. तसंच आपण जो प्लॉट नंबर 3 वरचा प्रोराटा 4 नंबर वर ट्रान्सफर केलेला आहे त्या डिफरन्स वरून तुम्ही बघू शकता. नॉर्मली आपला प्रोराटा 1.409 आहे आणि आपलं हे पहिले 4 प्लॉट बघितलं असेल तर तुम्हाला ट्रान्सफर केलेल्या प्रोराटाचं डिस्ट्रीब्युशन दिसून येईल. यात कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. हॅलो. हो करू शकतो. नाही ते ट्रेसिंगचा पॉइंट झाल्यावर क्लोज करू का ट्रेसिंग बंद करू रेकॉर्डिंग.